टाळी वाजवा विठ्ठल संताची पायी हा माझा विश्वास, संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, हरी तेची माझे हित करीती सकळ, जिने हा गोपाळ कृपा करी. मॉनिटर वाढवा दादा. भागलिया मज वाहतील कडीये, त्यांची आने जोडे सर्व सुख, तेची माझे हित करीती सकळ, जिने हा गोपाळ कृपा करी. तुका म्हणे शेष शेवीन आवडी, तुका म्हणे शेष शेवीन आवडी, वचन न मोडी बोलिले ते, कारण तेची माझे हित करीती सकळ, जिने हा गोपाळ कृपा करी. श्री संताची या माथा चरणा, 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 साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो संभाळा, विश्रांती पावलो संभाळा, विश्रांती पावलो संभाळा, विश्रांती पावलो संभाळा. वाढले अंतरी प्रेम सुख, वाढले अंतरी प्रेम सुख, वाढले अंतरी प्रेम सुख. श्री संताची या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो संभाळा, उत्तरी वाढली अंतरी प्रेम सुख. मस्तक माझा पायावरी आवार करी, संतांच्या जय गावी केला वास, त्याशी नसावे उदास. विठ्ठल विठ्ठल कुंडली कवरदा संताची पायी हा माझा विश्वास, संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, हरी तेची माझे हित करीती सकळ. पक्वाजला आवाज द्या थोडा. जिने हा गोपाळ कृपा करी. लयच कमी आवाज, मॉनिटरला द्या. कीर्तन रूपी सेवे करता म्हणजे निरूपणा करता निवडलेला अभंग महाराष्ट्राचे लाडके संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता आपल्या संसाराची राखरांगोळी करणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा उत्कृष्ट असा सरळपंथी संतपर प्रकरणातील अभंग असून तुकोबारा या अभंगाच्या माध्यमातून संतच कसं जीवाचं हित करू शकतात याचं चकारात्मक केलेलं चिंतन म्हणजे हा अभंग आहे. विठ्ठल अखिल कूट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार. द्या आवाज दादा. पांडुरंग परमात्म्याच्या असीमागात कृपेद्वारा हा मुक्त कैवल्य तेजनिधी ज्ञानी यांचे राजे, साधकांची मायबाप, योग्यांची माऊली, अनाथाची माय,
विश्वमाऊली ज्ञानोबराय अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज आदी करून संत महंत भाविक उपस्थित माता भगिनी गायनाचार्य मृदंगाचार्य परिसरातून गावातून उपस्थित असणारे कीर्तनकार प्रवचनकार श्रीमद भागवत कथाकार आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार आणि आपण उपस्थित देवरूप शत्रुवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये महान संत तानसेन महाराजांच्या कृपाशीर्वादानं हरिभक्तीपरायण कृष्णा महाराज 40 गावकर यांच्या आणि 1008 महामंडलेश्वर महंत भगवान दाजी महाराज यांच्या कृपाशीर्वादानं सद्गुरु मोठे बाबांच्या कृष्णा महाराजांच्या भगवान दाजी महाराजांच्या प्रेरणेने आणि मोठे बाबांच्या आशीर्वादानं जोग महाराजांच्या कृपेनं हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे। संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरायच्या बीजेचं औचित्य साधून हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतोय। माझा योग चांगला पवित्र या तरडे नावाच्या पवित्र तानसेन महाराजांच्या या भूमीमध्ये आज सेवा करण्याचा योग आपल्या सगळ्यांच्या कृपाशीर्वादानं आमचे कीर्तन सेवेचे सौजन्यदाते जे यजमान आहेत हिलाल हरचंद्र पाटील, काशीनाथ नथा पाटील, परसामळ आणि सुरेश दत्तू पाटील यांच्या वतीनं हे तिघजण हिलाल काशीनाथजी आणि सुरेशजी या तिघांनी 15-15 हजार रुपये केले आणि ही सेवा माझ्याकडे दिलेली आहे। या तिघालाही मी मनापासून खऱ्या अर्थानं धन्यवाद देतो की अतिशय सुंदर कार्यक्रमाचं आयोजन आपण या ठिकाणी केलं गेलेलं आहे। आमचे परममित्र आपल्या गावात ज्यांचं 10-15 वर्षापासून येणं आहे, गावाचं त्यांच्यावर प्रेम आहे, त्यांचंही गावावर प्रेम आहे अशा हरिभक्तीपरायण नंदू महाराज दौंड तळवाडेकर नांदगाव तालुका जिल्हा नाशिक यांच्या खरं म्हणजे आयोजनातून आणि त्यांच्या आग्रहामुळे खऱ्या अर्थानं सेवेचा योग आज माझ्या वाट्याला आहे। गुलाबराव पाटलांचे मंत्र्यांचं मंत्रिमंडळाचे सहकार्य या कार्यक्रमाला या ठिकाणी आहे। आपल्या सगळ्याला विनम्र भावाने अभिवादन करतो। दोनही गायनाचार्य आमच्या हरिभक्तीपरायण नामदेव महाराज आगाव आणि भाऊसाहेब महाराज दोघांनाही मनापासून धन्यवाद। इकडं परिसरातले आपल्यांचं काय नाव महाराजाचं शेखर महाराज आहेत, माझ्या बरोबर आलेले अंकुश महाराज, विनेकरी महाराज आणि नंदू महाराजाच्या संस्थेतील टाळकरी शूटिंगवाले माईक सिस्टीमवाले आपल्या सगळ्याला मनापासून धन्यवाद देतो आणि झालेली आपलं कीर्तन सेवेला सुरुवात करतो। विठ्ठल माझी जरा तब्येत बरी नाही नेमकी आणि नंदू महाराजाला म्हटलं तर पण ते म्हणले गेल्या वर्षी तसंच नाही म्हणलात या वर्षी म्हणून तुम्हाला यावं लागेल म्हणून थोडी वेडीवाकडी सेवा तानसेन महाराजांच्या चरणी समर्पित करण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे। चिंतनातला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा सरळपंथी संत प्रकरणातील असून तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून संतच कसं जीवाचं हित करू शकतात याचं सकारात्मक चिंतन करतात। कसं या जगात एकमेव संत आहेत की त्यांना आपलं हित माहिती नाही, तर जगात आपलं हित कुणालाच माहित नाही। खरा हिताचा विचार करणारे या जगात कोण असतील तर त्यांचं नाव संत आहे। लक्षात आलं का नाही? जन्म देणारे मायबाप जरी असले तरी मायबापाला सुद्धा आपलं हित माहिती नाही। हित नाही ठावे जननी जनका जननी जनका दाविला लौकिका चारुती। आपलं हित जननीला म्हणजे मेहुनीला, जननीला म्हणजे बोला की आईला, हा आहेत मोसम धरून आहेत म्हणलं का नाही काय मेळ लागत का नाही भाषेचं काय माहित। जननी म्हणजे आई आणि जनक म्हणजे वडील। आपलं हित जननीला माहित नाही, आपलं हित जनकाला माहित नाही। आपलं हित कुणाला माहिती? कुणाला माहिती आपलं हित? हा संतांना। हो कुणाला माहिती आपलं हित? संतांना। एकमेव संत जर सोडले तर माय बापाला सुद्धा आपलं हित माहिती नाही। माहिती का सांगा बरं महाराज? अजिबात नाही।
माय बापे पिंड पाळीला माया माय बापे पिंड पाळीला माया जन्म मरण जाया संत संग जन्म मरण जाया संत संग माय बापे पिंड पाळीला माया आणि जन्म मरण जाया संत संग लगे बोलताना मी कमी करीत जा जन्म मरणाच्या फेऱ्यातून सोडून याचं काम कोण करतं नामदेव फक्त संत करतात माय बाप करतात का नाही नाही मग सांभाळीत नाहीत का सांभाळतात की कोण म्हणतं सांभाळीत नाही माय बाप जरूर सांभाळतात पण लोभाकारणे पाळी लोभाकारणे पाळी लोभाकारणे पाळी लोभाकारणे पाळी माय बापे सांभाळीती लोभाकारणे पाळी लोभाकारणे पाळी माय बापे सांभाळीती लोभाकारणे जरूर सांभाळतील की कोण माय बाप मला बोलावं लागतंय हो तुम्ही बोलत नाहीत माय बाप सांभाळतील पण कशासाठी सांभाळतील बोला की माय बापे सांभाळीती आणि लोभाकारणे पाळीती काहीतरी लोभ असतो काहीतरी त्याच्याकडून अपेक्षा असते म्हणून माय बाप सांभाळते पण हिताचा विचार कोण करू शकतो संत एकमेव संत आहेत की त्यांना आपलं हित कळतंय महाराज संतालाच कस काय कळतंय त्याचं कारणच आहे शोधोनी आले संत हिताहित जगाचे हिताहित जगाचे हिताहित जगाचे शोधोनिया आले संत हिताहित जगाचे हिताहित जगाचे हिताहित जगाचे पण नंबर एक पट्टीतली बरोबर आहे थोडे पैसे जातात पण चांगले शिन येत नाही अशी माणसं आहेत 10-5 रुपये जाय ना का कारण एवढे माणसं म्हणजे महाग माणसं आहेत जरा हे पण असू द्या टेन्शन नाही शोधोनिया आले संत आणि हिताहित जगाचे जगाचं हित नानोबर आहे म्हणतात अहितापासून काढिती हित देऊन वाढविती नाही श्रुती परोती माऊली जगा म्हणजे एकमेव संत आहेत की त्यांना आपलं काय माहिती सजना बोला की हित माहिती नाही तर जगात आपलं हित कोणालाच माहित नाही कसं आहे धंदा कोणता बी करा धंद्याला अडचण नाही धंदा छोटा करा मोठा करा मध्यम करा कसला बी धंदा करा भाऊसाहेब महाराज पण धंद्यात पोटाला पोटभर खायचं असलं आणि आयुष्यभर धंदा टिकावा असं वाटत असलं नीट ऐका धंदेवाले कॅमेरावाले हे माईकवाले हे तुम्ही तर व्यापारी बी बसलेत मोठे व्यापारी आलेत आज आपल्याकडं पाहुणे म्हणून बरोबर आहे का नाही कुठलं गाव आता ती मला काही माहित बी नाही कुठे ती म्हैसपूर हा तिकडं धंद्यात कसं असतंय धंद्यात पोटाला पोटभर खायचं असलं आणि धंदा टिकावा असं वाटत असलं तर धंद्यात सगळ्यात महत्वाचा आटम म्हणजे इमानदारी काय आटम आहे महत्वाचा काय इमानदारी धंदा इमानदारी वाल्याचा कोणाचा धंदा आहे इमानदारी
धंद्यात बैमानी करायची नाही. बैमानी केली की कवा दुकान बंद पडून सांगता येत नाही. धंद्यात इमानदारी महत्वाची. कुठला बी धंदा असू द्या, परमार्थाचा असू द्या नाही तर व्यवहारातला असू द्या, त्याच्यात महत्वाचं काय आहे सजनानो? बोला की इमानदारी. इमानदारी अटम जर धंद्यात असेल तर त्याचा धंदा सुरळीत चालतो. आणि धंदा चांगला करायचा असेल तर पहिली गोष्ट इमानदारी आणि दुसरी गोष्ट भांडवल. दुसरी गोष्ट काय? भांडवल. भांडवल म्हणजे पैसा. बोलत चला. भांडवल म्हणजे पैसा. पैसा जर नसला तर काम होतात का? आमच्या मराठवाड्यात म्हण आहे काय, पैशाशिवाय पान हलत नाही. हलत आहे का सांगा? सांगाय पुरतं ठीक असते. हे पैसा काय संघ न्यायचा का, कोणी काय बांधून न्याला का, रावणाचा का संघ घ्याला का, हे सांगायला ठीक आहे. पण पैसे नसल्यावर कळते कसं होतंय ते. बाबूजी कबीरदास तो कह रहे हैं कि बाबूजी पैसों के 3 नाम होते हैं. कितने नाम होते हैं पैसों के? शेठ जी कितने नाम होते हैं? पैसों के 3 नाम होते हैं. अपने बराबर का है तो परशु कहलाता है, अपने ऊपर है तो परशुराम, अपने नीचे है तो परशा. पैसा तेरे 3 नाम, परशु परशा परशुराम. कबीरदास जी कह रहे कि जगत में सब पैसे के भाई. सब पैसे के भागी, दिल का साथी नहीं रे कोई, अपना साथी नहीं रे कोई. सब पैसे के भाई, हे भाई रे, सब पैसे के भाई. ताली ताली ताली. दिल का साथी नहीं रे कोई, अपना साथी नहीं रे कोई रे, कोई रे. सब पैसे के भाई, भाई रे, सब पैसे के भाई, भाई सब पैसे के भाई. सब पैसे के भाई, दिल का साथी नहीं रे कोई. निटाय का जब तक अपने पल्लों में पैसा तब तक लोग सलाम करें, अपना पैसा निकल गया तो कोई ना मीठा बोल. सब पैसे के भाई. या जगामध्ये सगळे कशाचे लोक आहेत? बोला की पैशाचे. पैसा नसल्यावर बायको मी नीट बोलत नाही. बाकी जगाचं सोडून द्या, कोण नीट बोलत नाही? हो बोला की बायको नीट बोलत नाही. बायको हो नाथ महाराजाची ओवी आहे. नाथ महाराज म्हणतात काय, त्या धनाची झाली तुटी, स्त्री वसव सोनी लागे पाटी. आता नावडती तुमच्या गोष्टी, रागे उटी फडफडोनी. काय नसल्यावर हा कॅमेरा काय काय नसल्यावर मनी मनी. पैसा नसल्यावर आणि पैसा असल्यावर नानोबराची ओवी सांगतो आता. धनवंत पुरुषाशी स्त्री लवटव करी कैसी कैसी, गुटका दे कोणी सुने जैसी पुच्छ हलवी. सुने म्हणजे कुत्रण, पुच्छ म्हणजे शिपूट. कुत्रा जसं तुकडा टाकल्यावर शिपूट हलवून गोंडा घोळत, तद्वत पैसे असल्यावर हा धनवंत लागी, सर्व मान्यता घेतली. वाह. सर्व मान्यता घेतली, सर्व मान्यता घेतली. प्रमाणाला जरा ढिलाई करू नका. मी भजनांचा चाहता माणूस आहे. भजन झालं तर कीर्तन झाले वाटतंय, बरोबर आहे का नाही? त्याच्यामुळे मोकळ्या मनानं आता एरी दोघं तिघच आहेत, बरोबर आहे का नाही? मोकळ्या मनानं म्हणा. धनवंता लागी आणि सर्व मान्यता आहे जगी. हा तुमचं काय होतं जरा डेवा? सदा सुंदर भूषणे, कांता नवे बहुमाने, कांता नवे बहुमाने, कांता नवे बहुमाने. सदा सुंदर भूषणे, कांता नवे बहुमाने, कांता नवे बहुमाने.
आहे ते बी ह्याच्यातलंच आहे, ह्याच अभंगातले. सदा शृंगार भूषणे आणि कांता लवे बहुमाने, त्यातलंच पुढचं आहे. जव चाले मोठा धंदा आणि तव बहीण म्हणे सदा शेवट तुका म्हणे धन आणि धनासाठी देती प्राण. लक्षात आलं का नाही? म्हणजे पैसा अति महत्वाचा अटल. काय महत्वाचा आहे सजन बोला की? पैसा महत्वाचा. कोण नीट बोलतं पैसा नसल्यावर सांगा. पैशाला किंमत आहे. म्हणजे धंद्यात पहिली गोष्ट इमानदारी, पहिली गोष्ट इमानदारी. आणि धंदा व्यवस्थित टिकावा असं वाटत असेल तर भांडवल महत्वाचं. कारण भांडवल नसल्यावर होलसेलवाले किरकोळवाल्याला माल देत नाही. ध्यानात बसायला लागले का नाही? होलसेल दुकानदार आहेत ना मोठे, ते किरकोळ विक्रेतेली माल देत नाहीत. आणि धंद्याची पद्धत कशी? हो, धंद्याची पद्धत कशी? आता तुम्हाला होलसेल दुकान कुठे येतं? होलसेल मार्केट कुठे आहेत? मग इथल्या किरकोळ विक्रेत्याला गावातल्या दुकानदाराला माल कुठून आणावा लागतो? धरणगाव, जळगाव ही जवळची मार्केट असतील ना. आता मी येताना झोपलेलोच, मला मिळत नाही, मी कसा आलोय ती लक्षातच नाही. ते मी पाठवलं मॅप, त्याशिवाय आलो. धरणगाव जळगाव लागलं होतं का? जळगाव वगैरे लागलं होतं का? मग ही जळगाव ही होलसेल दुकान आहेत, बरोबर आहे. कसले दुकान आहेत तिथं? बोला की होलसेल. मग धंद्याची पद्धत कशी असते? गावातल्या किरकोळ दुकानदार आहेत आपले, समजा किराणावाले, 10 रुपयाला धरणगावून वस्तू आणायची आणि 12ला विकायची. कितीला आणायची? 10ला आणि विकायची कितीला? 12ला. त्याच्यात चुकीचं नाही, नावं ठेवण्यासारखं काहीच नाही, कारण पद्धतच धंद्याची तशी तुकोबारांनी जाहीर केलेली पद्धत आहे. तुका म्हणला होय तो व्यापार करा काय फार शिकवावे करा काय फार तुका म्हणे लाभ काय होय तो व्यापार. काय होय तो व्यापार? बोला की काय होय तो व्यापार? लाभ. काय लाभ? म्हणजे ज्याच्यातून फायदा होत असेल तो धंदा. लक्षात यायला लागले का नाही? 10ला आणून कितीला विकायचं? ओ बोला की 12ला विका. काय झालंय पंगत आता कोणाची होती मला काही एवढं माहित नाही, पण ती फराळ न होताच ती जेवणासारखंच आटम होती, 5-5 आटम होती. त्याच्यामुळं ते बस ताणून द्यासारखं झालंय काम आता, बरोबर आहे का नाही? म्हणजे कडी कहाण ती पपई कहाण ती जाऊ द्या, ह्यांना सांगून बेजारी करायची, डबल जाते पुन्हा. आता लक्षात आलं का नाही? लाभ होय तो व्यापार. काय होय तो व्यापार? बोला. लाभ म्हणजे फायदा झाला पाहिजे, आणि फायदा होत असेल तो धंदा. नाही तर मग धंदा तोटा होत असल्यावर धंदा आहे. मुदलामध्ये पडे तोटा ऐसा खोटा उदीम, ऐसा खोटा उदीम, ऐसा खोटा उदीम. मुदलामध्ये पडे तोटा ऐसा खोटा उदीम, ऐसा खोटा उदीम, ऐसा खोटा उदीम. का नाही? भाषाचं काही मेळ लागायला का नाही? होय, लागायला नाही व्यवस्थित. मी एवढ्या लांब येतच नाही, तुम्हाला खरं सांगतो. मी येतच नाही, आपली भाषा नाही कळत दुसऱ्या भागात, त्याच्यामुळे मी लांब येतच नाही. उगं मोजक्या गावाने आलेलो असं इकडं कासोदा वगैरे हे, नाही तर मी येतच नाही इकडे जास्त. भाषा बी कळत नाही काय नाही, बरोबर आहे का नाही? कळाली ना तुम्हाला? हा मग काय नाही. आम्ही एकदा कर्नाटकात गेलतो, ते नामदेव भाऊ होते, त्यांना विचारा. गेल्यात 5-25 कार्यकर्ते माझ्याकडे आले, म्हणले महाराज बरं झालं वेळेवर आल्या. मी खालीवर बघायला म्हणलं धोतर असून आल्या कसं म्हणायला लागले तो इकडे.
मग कळालं इकडली भाषेच अशी. तुमचं काही नाही तसा गोंधळ, भाषा कळायला लागली का? बर. धंदा कशाचा? नफ्याचा म्हण. कशाचा? नफा झाला तर धंदा, तोटा झाल्यावर धंदा आहे का? मुदलामध्ये पडे तोटा आणि ऐसा खोटा उदीम, काही कामाचा धंदा नाही तो. तोटा होत असलो फायदा झाला तर ती धंदा करायचा, नाही तर करायचाच नाही. नकोच त्याच्यात. तोटा होत असलो काय काम? हो काय? हा, सप्त्याचे 700 ड्रेसला 1,500. काय कामाचा आहे धंदा? ती धंदाच कामाचा नाही. ती लक्षात आलं का नाही? त्याच्यात फायदा होत असला तर धंदा. लक्षात आलं का नाही? नाही तर उगत तोटा कामाचा नाही. बरेच जण येडेच आहेत महाराज. हा, त्यांना काही माहित नाही. म्हणून लक्षात ठेवा, तोटा होऊ द्यायचा नाही. काय होऊ द्यायचा नाही? तोटा होऊ द्यायचा नाही. काय झाला पाहिजे धंद्यात? नफा झाला पाहिजे. पद्धत आहे. नाहीतर उगा आम्ही हमेशा सांगतो काय की एक नालायक होत. कसलं होतं? कसला माणूस होता? नालायक. नुसता नालायक नव्हता, खानदानी नालायक होता. चिल्लर नालायकात नंदू महाराज खानदानी नालायकात लई फरक आहे. काही सामान्य नालायक आहेत, काही खानदानी नालायकच पहिल्यापासून खानदानी नालायक आहे ती. त्यांना काही हे नाही, काय नाही, काय नाही. हे धंदा एकच, ह्याच्यात त्याच्याकडून 10-5 रुपये घ्यायचे चलत राहायचे. महागारी कोणाची द्यायचीच नाहीत आयुष्यात, दिलेच नाहीत कधी महागारी. त्यानं गावात तर कोणी रुपये द्यायना. उठला ती तिकडं धरणगावला गेला आणि हात जोडले. आणि हात जोडले बस. हात जोडून म्हणला, सावकार होते मोठे म्हणजे शेठजी नमस्कार. म्हणजे नमस्कार. बरं काय? काय नाही, पुरीचं लग्न आहे 5 लाख पाहिजेत. किती लाख पाहिजेत? 5 लाख. आणि पुरीचं लग्न. हे नालायक बोलाय भारी असते त्यांचे, लय गोड बोलत मस्त. धंद्याची टॅक्ट असते त्यांना. म्हणलं 5 लाख पाहिजे. ते ठीक आहे. सावकार म्हणले ठीक आहे 5 लाख देतो, पण आमचं तुम्हाला काही माहिती का? काय आमचं तुम्हाला काही माहिती का? आमचं तुम्हाला काही माहिती? मग तारीख कशी घेतली तुम्ही? म्हणजे असं सावकार म्हणला, मी नाही. लक्षात आलं का नाही? सावकार म्हणला आमचं तुम्हाला काही माहिती का? म्हणले बोला. कशाबद्दल? कशाबद्दल? व्याज. व्याज इकडं नाही का असली पद्धत? बोला की व्याज 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 व्यवहार. म्हणले बोला तुमचं काय आहे ती? सावकार म्हणला 10 रुपयानं. किती ना? 10. पद्धत आहे का 10? हो बोला की. इकडं ते खानदेशात येत असेल नाही. आता इकडे खानदेशात तुमच्या जळगाव कशी पद्धत आहे? इकडे किती ना? 2, 2, 3 अजून 5, 1.5. हा बरोबर आहे. ही 1.5 वाले खानदानी, इथं 5 वाले उगा असेच आहेत. बरोबर आहे का नाही? लक्षात आलं का नाही? नाही नाही, खानदानी देणारे किंवा घेणारे असले पाहिजे, तेव्हा ती माहिती. बरोबर आहे का नाही? तुम्हाला खरं सांगतो, यांचं का धंद्याची टेक्टिंग आहे. त्या टॅक्ट वेगळी त्या धंद्याची. इकडं बघा, 5 लाख 1.5 हायस्ट 2. बरोबर. हायस्ट किती ना? 2. नाही तर 1.5. किती लाख? 5 लाख. 2 लाख 3. 2 लाख किती ना? 3 लाख. 50,000 5. ही पद्धत असते. जेवढे कमी पैसे घेतात तेवढं व्याज दर जास्त असते त्याच्यात. बरोबर आहे का? खरं का खोटं सांगा? धंद्याची पद्धत आहे ती. सावकार डायरेक्टच किती न म्हणला? बोला की 10. हे बी नालायकच, पण कसलं होतं? खानदानी नालायक होतं. इकडे बघा, माझ्याकडे उभं राहिलं, एक पाय पुढं आणि एक पाय मागं केला. आणि म्हणला शेठजी एका भाषेत बोलणार, पुरीचं लग्न म्हणून आलोय. हे बघा, 9 मला नको. लक्षात यायला लागलं का? 10 तुमचे मला घ्यायचे, 10 मला जमणार नाहीत, आणि 8 बी मी घेणार नाही. मला 9 द्या. किती न द्या? बोला की. सावकार म्हणला जा घेऊन चल. 5 लाख नेले. लिखापड नाही, आधार कार्ड नाही, पॅन कार्ड नाही, काय नाही, काय नाही. गेले. सावकाराचा हिशेब चालू. 9 5 लाखाचे लाखाला महिन्याला किती? आणि 9 5 लाखाचे वर्षाला किती? 9 लाखाला किती? 5 लाखाला किती? वर्षाला किती? असा काय चालू होता त्याचा हिशोब. तेवढ्यात तुकाराम महाराज आले. म्हणले जय हरी. म्हणले जय हरी, जय हरी. बरं आहे का? म्हणले बरं आहे, बरं आहे, बरं आहे. सावकार बरं आहे का? बरं आहे. म्हणले आत्ताच एक आलतं म्हणले, आणि 8 नको म्हणला, 10 जमत नाही म्हणला, 9 5 लाख नेले. किती ना? महाराज म्हणले त्याचं काही लिहून घेतलंस का? नाही. आधार कार्ड? एखादी प्लॉटची खरेदी? नाही. जमिनीची काही 7-12-8? नाही. नाव बघूदीवर त्याचं नाव असं बघितलं. तुकाराम महाराज म्हणले हे तर आमच्या गावचा माणूस आहे. येड्या म्हणले ह्याला किती दिलेस? म्हणले 5 लाख. आणि तू काय करायलास? म्हणले हिशेब. अरे म्हणले येड्या, मुदल नाही हाता याचे मरावे लेखिता, याचे मरावे लेखिता, व्याजे मरावे लेखिता.
आता ते कुणाचं काय देत नाही, त्यानं आजपर्यंत कुणाचे काय दिलेले नाही, अहो मुदलच दिलेली नाही. व्याज मरावे लेखिता, व्याज लिहून हिशोब करून तू मेलास तरी हेव कुणाचं मुदल बी देत नाही. धंदा काही कामाचा आहे का? हो बोला की, धंदा काही कामाचा आहे का? काय धंदा काम आहे? धंद्यात काय झालं पाहिजे? नफा झाला पाहिजे. नाही तर मग होलसेल वाले माल देत नाही. होलसेल वाले काय करतात, नगदीनं 10,000 रुपयाचा माल घ्यायचा असू द्या आणि रोख घ्यायचा असा, आल्या आल्या तर त्याला आसन देते, या 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 मालक या, बसा बसा बसा. कोट्यावधीचा दुकानदार असू द्या, 1000वाल्याला किंमत देणार, देते का नाही बोला की? त्याला माहिती गिराईक कसले, रोखवाले. आणि उदारीवालं गेलं लगेच ती मुनी मला सांगते मालक, ए त्या बघती तरड्याचं कंगाला आलं बघ. कोण आलं बोला, कोण आलं? कंगाला आलं बघ. कंगालाला माल द्यायचा नाही. कळायलंय का नाही? कळायला लागलं? हा, लक्षात यायला लागलंय का नाही? कंगालाला माल द्यायचा नाही. कसं असते, कंगालाला माल द्यायचाच नाही, नाही तर मग काय होतंय, धंद्यात अडचण येते. कळायला लागले का नाही बोलणं माझं? आता माझ्याकडे लक्ष द्या म्हणजे आपल्या लक्षात येऊन जाईल. होलसेल वाले माल द्यावा असं वाटत असेल तर त्याच्याकडे काय पाहिजे? भांडवल पाहिजे. भांडवलाशिवाय मेळ लागताय का बोला की? नाही. मग आता कसं आहे, आता तुम्हाला होलसेल कुठे कुठे, धरणगाव, जळगाव ही तुमच्यासाठी कसली मार्केट आहेत? होलसेल. आणि गावातले दुकानदार कसले विक्रेते आहेत? किरकोळ. आता मी असेल, नंदू महाराज असतील, नामदेव बाबा, भाऊसाहेब महाराज, आम्ही शेखर महाराज, हे सगळेच आम्ही बी दुकानदारच आहेत, पण आम्ही बी किरकोळ दुकानदार आहेत. कसली आता मी कसला आहे बोला की? म्हणजे ही बरं राव, तुम्ही बोलवायचं तुम्ही किरकोळ आहे म्हणायचं, ही पद्धत आहे का बोलण्याची? खरंय, असू द्या, हा विनोद असू द्या, पण खरंच इथं येणारे जेवढे बी कीर्तनकार आहेत तेवढे सगळे किरकोळ विक्रेते. कसले विक्रेते? किरकोळ विक्रेते. तुम्हाला जसं धरणगाव, चाळीसगाव, जळगाव ही होलसेल आहेत, तसे आम्हाला बी 2-3च होलसेल आहेत. आमचं पहिलं होलसेल दुकान आळंदीला आहे. कुठे? आळंदीला. दुसरं होलसेल दुकान देहूला आणि तिसरं होलसेल दुकान पैठणला. ही 3 मुख्य बाजारपेठ आहेत आपल्या. ह्या तिघाचा माल आणला तर टपरी चलती, नाही तर चलतच नाही. महाराज काय म्हणणं सांग, ह्या तिघाच्या मालावर चाललेले. एखादा म्हणला मी आळंद तिकडला नाही, मी काय, कुठला बी असू माल तिघाचा घ्यावा लागतोय. लक्ष द्यायला लागलंय का नाही? तिघाचा माल घ्यावा लागतोय. आणि त्याच्यात आमची पद्धत आहे काय, आमच्या आळंदीच्या दुकानात कमीत कमी 4 वर्ष राहावं लागते. किती वर्ष बोला की? 4 वर्ष. आणि त्या मुख्य दुकानाचे अध्यक्ष तुमच्या जिल्ह्यातले होते. लक्षात यायला लागले का नाही? मोठे बुवा होते, मोठे बुवा. लक्षात यायला लागले का नाही? ह्या दुकानाचा अध्यक्षपद इकडल्या भागानं भुसविलेले, गाजविलेलं आहे महाराज. लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही काही चिलरवाले नाहीत हे ध्यानात ठेवा. त्याच्यामुळं महाराज जरा नीट आणि जा. विठ्ठल विठ्ठल लक्षात यायला लागलंय का? काही वेगळं सांगावं लागलं अजून? हा, काही सांगावं लागेल का? उद्यापासून 2-3 दिवस वेगळं सांगायची काही गरज आहे का? हा, अजून कोणीच बोलत नाही. विठ्ठल विठ्ठल. फोटो जोग महाराजाचा, मोठे बुवांचा. काय महाराज बरोबर आहे का नाही? असू द्या. मुद्दा माझा बोलण्याचा उद्देश तसाच होता. इकडे लक्ष द्या. तुम्हाला जसा वाटला तसाच होता. इकडे लक्ष द्या. नाही कळलं तुम्हाला? काहीच नाही कळलं? नाही कळलेलंच बरं आहे तुम्हाला. बरोबर आहे का नाही? इकडे लक्ष द्या. मी वाचलं, म्हणलं मोठे बुवाचा फोटो टाकलाय, जोग महाराजाचा फोटो टाकलाय, परंपरेतलं गाव दिसायला लागलंय. कुठूर आलं तर आपलं जाऊ द्या तिकडं, पुन्हा बैठकीत बघू. कुठूर आलं तर मी निघू का? मी जाऊ का? सांगा. कुठूर आलं तर आळंदीचं दुकान. कुठलं दुकान? आळंदीचं. आणि त्या आळंदीच्या दुकानात कमीत कमी 4 वर्ष राहावं लागतंय महाराज. किती वर्ष आपली पद्धत? 4 वर्ष. 4 वर्षात माणूस बऱ्यापैकी पुढ्या बांधायचं शिकतंय. बऱ्यापैकी जजमेंट येऊन जाते, त्याला धंद्याच्या हातुटी येऊन जाते. लक्ष द्यायला लागलंय का नाही? हा, 4 वर्षात. मग बाकी जेवढे जेवढे संस्था, मठ, मंदिर आहेत ना, ह्या 3 दुकानाच्या शाखा आहेत. ही ध्यानात ठेवा. तिथलाच माल ह्याने आणून इकडे विकलेला आहे. नाही तर मुख्य 3 बाजारपेठ आहेत. आळंदीचं दुकान, नंतर देहूला दुकान आणि नंतर पैठणला दुकान. मुख्य माल किती जणांचा महाराज?
तिघा जणांचा. ज्ञानोबराची ओवी, नाथ महाराजाची ओवी, तुकोबराचा अभंग. ह्याच्याशिवाय काही जुळतंय का? कुठलं बी कीर्तन असू द्या, जुळतंय का सांगा ना? नाही. ह्या तिघाचा माल घेतल्याशिवाय दुकान चलतच नाही, ध्यानात ठेवा. आता लक्ष द्या माझ्याकडे. आणि मग काय होतंय, आम्ही ज्या वेळेला दुकानातून गावाकडे निघालो, आम्हाला दुकानदारांनी विचारलं की काय झालं का रे? हो हो, बऱ्यापैकी जमलंय आता. मग तिथून माल घेऊन गावाकडे यायचं, टपरी टाकायची, पाहुणे रावळे गाठून इकायचं. लक्षात यायला लागलंय का? सुरुवात अशीच असते, इकीत राहायचं, ओळखी पाळकीनं टपरी टाकून आपलं चलत राहायचं. पण आम्ही ज्या वेळेला गावाकडे निघालो त्यावेळेला आम्हाला बी नंदू महाराज, आपल्याला बी आपल्या होलसेलवाल्यांनी हेच सांगितलेलं आहे. काय? ओ कंगालाला माल द्यायचा नाही. तुम्हाला काय सांगितलं होतं? तुम्हाला काय भांडवल नसल्यावर कोणाला द्यायचं नाही म्हणलं होता मुनीम? बोला की. कंगालाला माल द्यायचा नाही. आमच्या बी दुकानदारांनी जाहीर केलं पैठणच्या, ओ कंगालाला माल द्यायचा नाही. क्रोधी अविश्वासी त्याची बोध कैसा, विश्वासी त्याची बोध कैसा, गुळबी चौदार लागायला लागला. कंगाला माल द्यायचा नाही. काय कुणाला? हा, कंगालाला माल द्यायचा नाही. नाथ महाराजांनी सांगितलं. पैठणचे दुकानदार काय? क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कैसा. नंदू महाराज, आपण एखाद्याला समजून सांगितलं, त्याला जर त्याचा राग येत असेल तर असल्याला माल द्यायचा नाही. आपल्या बोलण्यावर त्याचा विश्वास नसेल, असल्या नमुन्याला बी माल द्यायचा, अविश्वासी द्यायचा नाही. आणि आपण निघून गेल्यावर आपली माग निंदा करीत असेल, तसल्याला बी माल द्यायचा नाही. कळायला लागलंय का नाही? कळाय. ह्यांची काय वाईट आहे बघा. मला माणसायचं, ज्याच्या गळ्यात माळ नाही, कपाळाला गण नाही, सप्ताह संपला, बकरे कोंबडे गावात एक ठूत नाही, आणि अशाने संपलं, जे विठ्ठल झालं, हा बराबर नव्हता, नंदूबाबाला सांगायला बदला म्हणून. अरे तू पहिलीला बी नाहीस अजून, तुझ्या गळ्यात माळ नाही बाबूराव, अजून माळ, तू माळ घाल. तुझ्या गळ्यात काहीच नाही. आणि महाराज लोकांना नाव ठेवू तुला अधिकार नाही. ज्याच्या गळ्यात माळ नाही त्यानं गायक, वाजवणार, कीर्तनकार ह्यांना नाव ठेवायचा अधिकार नाही. तू पहिली तुही नीट माळ घाल आणि मग बोल. लक्ष द्यायला लागलंय का नाही? कळायला लागलंय का नाही? कळायला लागलं सांगा. का चुकीचं बोलायला लागलो का मी? चुकीचं आहे का सांगा ना? खरंय का खोटं आहे? खरंय. पैसे घ्यायचेत मला, मी लबाड बोलत नाही. लक्षात आलं का नाही? हा विनोद असू द्या, पण नाव ठेवायचा अधिकार नाही. अरे तुम्ही आधी पहिलीला जा, वळ्यात माळ बिळ असू द्या तुमच्या, पुन्हा ज्ञानेश्वरी वाचाय सुरू करा, भागवत वाचाय सुरू करा, गाथेतले 150 अभंग पाठ करा, आणि मग म्हणा ह्या महाराजाला थोडं जमत नाही म्हणून. माळ बी नाही, बराबर ना. अरे आम्ही एखाद्या तमाशात, बाई तुम्ही तमाशा आणला नाचायला कधी बा, आम्ही भजने म्हणलेत का ही बराबर नाही म्हणून? बोला ना. आम्ही हस्तक्षेप केलाय का? त्याच्यामुळे कोणते महाराज आणायचे ह्याच्यात तुम्ही हस्तक्षेप करायचा नाही. लक्षात येईल का नाही? ज्याला कळत ती बघत ना त्याच्यातलं काय आहे ती. उगचू माझ्या मनावर महाराज लावा, लावाय कांदे का ती लावा, कुठलं की काही बी बोलत अजिबात नाही. क्रोधी अविश्वासी आणि त्याशी बोध कैसा. लक्षात आलं? क्रोधी माणसाला, अविश्वासी माणसाला माल द्यायचा, बोला की नाही. थोडक्यात कंगालाला माल द्यायचा नाही. त्याच्याकडे काय असलं पाहिजे? भांडवल असलं पाहिजे. बरं आता आम्ही कुठून आणले? आळंदीवरून, देहूवरून, पैठणहून. ह्याने बी कुठून तरी आणलं असेल. ह्यानी काय केलं? ह्यानी डायरेक्टच गोडाऊन मधून आणलेलं आहे. फोडीले भांडार धान्याचा हा माल, फोडीले भांडार धान्याचा हा माल, फोडीले भांडार धान्याचा हा माल, तेथे मी हमाल भारवा आहे, तेथे मी हमाल भारवा आहे, तेथे मी हमाल भारवा आहे. ह्या तिघा जणांनी बी आळ पंढरपूरहून आणलेलं आहे. कुठून आणलेलं आहे? आणि पंढरपूरच्या बी ह्यांना सांगितलेलं आहे कंगालाला माल द्यायचा नाही.
पंढरपूरवाल्याने सांगितलं कंगालाला देऊ नका, आणि आम्हाला आळंदी देऊ पैठणवाल्याने सांगितलं कंगालाला माल द्यायचा, त्याच्याकडे काय असलं पाहिजे? भांडवल. आता टाईट बसा. म्हणजे कसे भांडवल काय हे सांगतो, म्हणजे एकदा भांडवल कळालं की मग लक्षात येईल. पहिली गोष्ट मुदल काय सांगतो. मुदल म्हणजे मुदल कळालं की धंदा करायचं कळते. लक्षात आलं? टाईट बसा. बेडे सावधान. शाबास. आज्ञाधारक. आता बघा माझ्याकडे बघा. आता महाराज आपण माणूस आहोत. आपण कोण आहोत? माणूस. ही मुदल आहे. ही काय? मुदल आहे. ही मुदल. आणि यानं जर धंदाच करायचा ठरविला ह्या मुदलानं, देवची होईल म्हणती ते होती तरी का चित्ती न धरावे. होईल म्हणती ते होती तरी का चित्ती न धरावे. होती तरी का चित्ती धरावे. देह निधान लागले हाती, उत्तम सारा उत्तम गती. देवची होईल म्हणती ते होती तरी का चित्ती न धरावे. देवची होईल म्हणती ते होती तरी का चित्ती न धरावे. देवची होईल म्हणती होती तरी का चित्ती न धरावे. तरी का चित्ती न धरावे. नरदेह निधान लागले हाती. लक्ष द्या. उत्तम सार उत्तम गती. देवची होईल म्हणती ते होती आणि तरी का चित्ती न धरावा. ही मुदल. ही काय? या मुदलानं जर ठरविलं तर देव होता येते. काय होता येते? देव होता येते. देव. हा पण मी म्हणतो नाही देव होता येणार का? कमीत कमी मुदलाला मुदल तरी राहावा. थोडी वर्गणी देण्यापुरती तरी माणूस की असावा माणसाला थोडी तरी. मुदलाला मुदल राहणं म्हणते त्याला. काय म्हणते? मुदलाला मुदल. 10चे 12 करायचे. नाही 12 जमले तर 11. 11 नाही जमले तर 10ला 10 ठेवायचे. तोटा होऊ द्यायचा नाही. तोटा झाल्यावर तो धंदा नाही. धंद्यात बरेच आहेत माणसं महाराज की त्यांना नफ्याचं मिळच नाही महाराज. लक्ष द्यायला लागलं का? जन्मा येऊन काय केले वा मुदल गमाविले. वा मुदल गमाविले. वा मुदल गमाविले. जन्मा येऊन काय केले वा मुदल गमाविले. वा मुदल गमाविले. वा मुदल गमाविले. जन्मा येऊन काय केले त्वा मुदल गमाविले. मुदल गमवून बसलेली माणसे आहेत महाराज. काही काही मुदल बी नाही त्यांच्याकडं. काय उपयोग आहे त्याचा? काही उपयोग नाही महाराज. धंद्यात भांडवलाला किंमत. पहिली गोष्ट इमानदारी. पहिली गोष्ट इमानदारी. इमानदारीनंच करायचं काही बी असो. मग कितीतरी बातम्या आहेत त्या दुकानामध्ये 10 किलो सोन्याची बॅग सापडली त्यांनी परत निघून दिली रिक्षावाल्यानं त्याचा सत्कार. असा येते का नाही? धंद्यात इमानदारी महत्वाची. इमानदारीवाल्याचा धंदा आहे. दुसरी गोष्ट इमानदारीच्या जॉईंट खात्यात काय पाहिजे? भांडवल पाहिजे. भांडवल. आता भांडवल सांगतो तुम्हाला. आता बसा ताईट बसा. आता झाली प्रस्तावना. व्यवहारातलं भांडवल आहे महाराज पैसा. व्यवहारातलं भांडवल काय? पैसा. बरोबर आहे का नाही? पैसा. आणि परमार्थातलं मुख्य भांडवल आहे त्याचं नाव सांगता येईल का कोणाला? व्यवहारातलं भांडवल काय? पैसा. आणि परमार्थातलं मुख्य भांडवल आहे विश्वास. भांडवल गाठी तरी विश्वास. भांडवल गाठी तरी विश्वास. भांडवल गाठी तरी विश्वास. भांडवल गाठी तरी विश्वास. झालो ते झालो निश्चय दास. झालो ते झालो निश्चय दास. झालो निश्चय दास. झालो निश्चय दास. न पाहे मागील ते वास. न पाहे मागील ते वास. पाय मागील ते वाट. पाय मागील ते वाट. उडती सोस सेवेचाची.
काय? पैसा. आणि परमार्थातलं भांडवल काय महाराज? नाटाच्या अभंगात म्हटले, भांडवल गाठी तरी विश्वास, भांडवल गाठी तरी विश्वास. झालो ते झालो निश्चय दास, न पाहे मागील ते वास, पुढं ती सोस सेवेचाची. म्हणजे मुख्य भांडवलाचं नाव आहे विश्वास. परमार्थातल्या भांडवलाचं नाव काय महाराज? विश्वास. आणि आपल्याकडे किंमत कशाला आहे? विश्वास. भांडवलाला कशाला किंमत आहे? भांडवला. आता पहिली गोष्ट धंद्यात किंमत, पहिली किंमत इमानदारीला, दुसरी किंमत भांडवलाला, दुसरी किंमत भांडवला. पण कसं आहे नंदू महाराज, बऱ्याच जणांना देवानं भांडवल भरपूर दिले, पण ते येड्या जातील ती पैसे कुठं गुंतवायची ह्याची अक्कल नाही. चांगले भजने कुक्कुटपालन टाकून बसणार, गुंतवायचं नॉलेज नाही बऱ्याच जणाला. लक्षात आलं की नाही? पण तुकोबर आहे म्हणतात आमच्याकडे जी भांडवल आहे. कोणतं भांडवल आहे आपल्याकडलं? आपलं भांडवल काय सांगितलंय? आताच बोलून गेलो ना, आपलं भांडवल काय? विश्वास. तुकोबर आहे म्हणतात आमच्याकडे जी विश्वासाचं भांडवल आहे ते आम्ही गुंतवीत असतानाच कोणत्या धंद्यात गुंतविलं? संताची विश्वास नावाचं भांडवल आहे ते आम्ही गुंतवीत असताना कोणत्या धंद्यात. जरा बोर व्हायला का आता? आहे ना का चहा सांगू? म्हणजे फ्रेश होतील म्हणून म्हणलं, बाकी नाही तर टरबूज आणि लई तिथं काय सांगावं. मग डबल एकदा हाणायचा बेत या जाताना, एकदा अजून एकदा. इकडं बघा, लक्ष द्या. गेलं माहिती आहे ना तू काय? विश्वास नावाचं भांडवल कोणत्या धंद्यात गुंतविलं? भांडवलाचं नाव काय? विश्वास. काय भांडवलाचं नाव काय महाराज? विश्वास. आणि धंद्याचं नाव संताचे पाय. संताच्या पायावर आम्ही आमचं काय गुंतविलं? भांडवल. म्हणून आम्ही विश्वास ठेवला. का? कारण जगात आता एकच धंदा असा राहिला की तिथं विश्वास ठेवायसारखा. नाही तर जगात विश्वास ठेवायसारखं वस्तू आणि जागा आता राहिली का सांगा? नाही. एकच जागा आहे ती म्हणजे संत. तिथं जर विश्वास ठेवला तर काहीतरी होतंय, नाही तर काही होतच नाही. हरी नाहीतरी
आपला धंदाच कशावर चाललाय नामदेव? आता नामदेवाचं गाव कुठं? भाऊसाहेब महाराज नंदू महाराज नाशिक कडले, मी बीड काढला. कशावर चाललंय सगळं? बोला की कशावर चाललंय? हा विश्वासाव म्हणा. आता मी समजा हे तर जाऊ दे, आता ओळखी पाळखीची तुमच्या, माझं काही गावात कोणाची ओळख आहे का? काय नाही. समजा नंदू महाराज मध्यस्थी गोष्ट सोडून द्या. महाराज एखाद्याने फोन केला, हॅलो साठे महाराज, हो आम्ही ते जळगाव जिल्ह्यातून बोलतो, धरणगाव तालुका तरडे. बरं ठीक आहे, बोला. तारीख पाहिजे 10 मार्च. ठीक आहे. काय आम्हाला माहिती का तुमचं? हो काय नाही, जे असेल ते तुमचं देऊन टाकू आम्ही. मग ती गाव लिहायचं, तरडे तालुका धरणगाव जिल्हा जळगाव. कीर्तनाची वेळ ना आकडा लिहायचा. आकडा म्हणजे फोन नंबरचा आकडा, असं फोन नंबरचा आकडा हो, बाकी काय नाही. फोन करायला जवळजवळ आलो, व्यवस्थित लिहून घ्यायचं. आणि व्यवस्थित लिहून घेतली तारीख. फोन आला सकाळी, हॅलो महाराज तरडे, हो येतो काय अडचण नाही. 5 वाजता, हॅलो महाराज, आलो तर 40 गावच्या पुढं निघलो. बरोबर. आता 7 वाजता, महाराज हा आलो की, तर का शोधत आहे आता? 7:45 गावात येणं, फोन लावणं, ती फोन बंद. विचारलं इथं, म्हणलं तरडे, हो हेच. सप्ताह पावसाळ्यात आता गावात सप्ताह नाही का? नाही. काही वैयक्तिक कीर्तन नाही. हे माणूस आमच्या इथला नाही. चेक केलं तर ही माणूस नंदुरबारचा निघाला. आता शिमगा करावं का शिलांगण करावं? नाही, किती बी मोठा महाराज असू दे, किती बी पैसे घेणार असू दे, काय करतो काय असल्या टायमिंगला काय करू? गपची माघारी जावं लागेल का नाही? बोला की कशावर चाललंय? विश्वासावर चाललंय. बरं इथं आलो मी, कीर्तन झालं, पाकिट हातात दिलं, हातात घेतलं की माझ्या लक्षात आलं 1,500 आहेत म्हणून. मग हात बसलेला, मला मोजायची बी गरज नाही, रोजची सवय लागली 2 टाइम हातात घेत. म्हणलं ही आपलं वेगळं ठरलं होतं, हे असं. हो झालं तर बोलणं झालं तर. पण वरी बघा ना, आपल्याला म्हणतात वरी बघा, पावसा पाण्याचं वातावरण, दुष्काळ, वर्गणी झाली नाही. तसं जमणार नाही, मी पैसे घेतल्याशिवाय जाणार नाही. आमच्याच्याने देणंच होत नाही. काय लाख रुपये बी महाराज घेणार असला तर काय करतो काय? हनवून घेईन काय? आमच्याच्यानं देणंच होत नाहीत म्हणलं काय करीन सांग? नाही मी पैसे घेतल्याशिवाय जाणार नाही. बरोबर हे येण्यावाल्या पैसे झोपा, आम्हाला काम येतं. नाही मी तुमच्या गावाला पुन्हा येणार नाही. आम्हाला तुला पुन्हा बोलवायचंच नाही. जाऊ दे विषय सांग. नाही मी इथं कुठं बी आलो की तुमच्या गावची इज्जत घालीन. आम्हाला पहिल्याची इज्जती नाही, तू टेन्शन घेऊ नको. असला निबर भेटलो काय करतो? किती बी तुमचा महाराज किती बी पैसे घेणारा असला, आनंद महाराजाचा मित्र, काय करतो काय? लाख घेणारा असू नाही तर 1.5 लाख घेणारा असू, आडमुठे लोक भेटलो काय करता येते? हो बोला की काय करता येतंय का सांगा? काय करता येतंय? कशावर चाललंय सगळं? बोला की विश्वास. त्याच्यामुळे आम्ही एकच केलं, इथंच ठिकाण आहे म्हणून आम्ही संताचे पायी हा माझा विश्वास. आम्ही विश्वासच संताच्या पायावर ठेवला. कारण ज्या धंद्यात आम्ही भांडवल गुंतवले ती धंदा बी तसाच आहे ना, आणि भांडवल बी गुंतवायला अडचण नाही. हा दुकान बी तसलंच आहे ना महाराज. हातला दुकान देती आली आशी दान, संत उदार उदार भरले अनंत भांडार. हातला दुकान देती आली आशी दान, संत उदार उदार भरले अनंत लागत नाही. घातला दुकान देती आली अशी दान, संत उदार उदार भरले अनंत भांडार. ना तुकोबर आहे नाथ महाराज. घातले दुकान पडिये तैसा आहे वान, पडिये तैसा आहे वान, पडिये तैसा आहे वान. माल पाहिजे तसला माल आमच्या दुकानात मिळतो. ज्ञानोबर आहे. दुकान चिल्लर नाही ना. काय बी मिळते आपल्या दुकानात? काय मिळत नाही सांगा?
संत सज्जनी मांडिले दुकान मांडले दुकान जे जया पाहिजे ते आहे रे जया पाहिजे ते आहे रे आहा, भुक्ती मुक्ती फुकाचसाठी मुक्ती मुक्ती सुखासाठी कोणी तयाकडे न पाहे रे कोणी तयाकडे न पाहे रे नाचत जाऊ त्याच्या गावाखेरी या सुख देईल विसावा रे नाचत जाऊ त्याच्या गावाखेरी या सुख देईल विसावा नाचत जाऊ त्याच्या गावाले सुख देईल विसावा रे नाचत जाऊ त्याच्या गावाले सुख देईल विसावा खेड्या म्हणते त्याला वाखरी ते पंढरपूरचा रस्ता पाहिजे बरोबर आहे का नाही हा वाखरी ते पंढरपूर मग ते कपडे भरलेले आणि ते बरोबर आहे का नाही संत सज्जनी मांडिले दुकान जे जया पाहिजे ते आहे रे ज्याला जे पाहिजे ते आहे भुक्ती मुक्ती फुकाच साठी कोणी तयाकडे न पाहे रे नाचत जाऊ त्याच्या गावा खेळिया सुख देईल विसावा रे दुकान चिल्लर नाही आमच्या दुकानात काय बी भेटते काय बी आमच्या दुकानात तुम्हाला जी पाहिजे ती आपल्या दुकानात तुमच्या दुकानात काय मिळते परवा दिवशी मी मुंग्या मारायचं औषध आणलं काल त्याला मुंग्या झाल्या दुकानात आणि पैसे मारण्याचे आमच्या दुकानात आओ काहीच लागत नाही देतो मोलाविन सर्व वस्तू देतो मोलाविन सर्व वस्तू देतो बोलाविन सर्व वस्तू देतो बोलाविन सर्व वस्तू एका जनार्दनी मांडिले दुकान एका जनार्दनी मांडिले देतो बोलाविन सर्व वस्तू सर्व वस्तू एका जनार्दनी मांडिले दुकान देतो मोलाविन सर्व वस्तू काय नाही महाराज आमच्या दुकानात काय बी मिळते आमच्या आळंदीच्या दुकानात नीट बसा एकदा माल सांगतो दुकानातला तर माल चिलर नाही ना वैष्णवाचा माल खरान तुरा वस्तूशी आमच्या आळंदीच्या दुकानात ओ शेटजी आळंदीच्या आळंदीला गेले का तुम्ही हा 100 वेळेस आळंदीच्या दुकानात मेलेले माणसं जिवंत करायचे औषध आहे ऐकायला लागलं का नाही कसलं औषध आहे मेलेले माणसं जिवंत करायचं औषध आहे वासुदेवातली भाषा मेले माणूस जिथे उठविल वेळ काळा ते ग्रासी लगा कैसा वासुदेव बोलतो बोलन बाळा पोटी माये घेल मेलेली माणसं जिवंत बरं झालेत का नाही झाले बोला चला बोला तिकडे महाराज बसलेत आमचे मधीच पुन्हा मेलेले माणसं जिवंत झालेत का नाही झाले आळंदीच्या औषध दुकानातून बोला की झालेत का नाही झालेत महाराज जाऊ दे ती चिल्लर गोष्ट आहे चिल्लर आहे ती एवढं काही मेलेले माणसं जिथं करा एवढं काही विशेष नाही आमच्यासाठी आमच्या दुकानात काही नाही असं विशेष नाही आमच्या दुकानावर बाई आली होती कोण आली होती बाई आली औषध असलं खतराय जाताना गडी होऊन गेली कसलं औषध आहे स्त्रियेचा तो केला पुरुष उभा 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 ही निमिष मात्रे देह पालटीला स्त्रियेचा तो केला पुरुष उभा स्त्रियेचा तो केला पुरुष उभा ही निमिष मात्रे देह पालटीला स्त्रियेचा तो केला पुरुष उभा स्त्रियेचा तो केला पुरुष उभा कळाले का नाही कळायला लागलं एका दुकानातली 4 गिरायक सांगायला लागलो अशी लय गिरायक येऊन गेले हा पहिलं गिरायक मेलेले माणसं जीवन दुसरं गिरायक म्हणून बाई आली औषध असलंय जाताना पुरुष होऊन गेली का नाही गेली बोला
स्त्रियेचा तू निळोबराचा अभंग जी निमिष मात्रे देह पालटिला स्त्रियेचा तू केला पुरुषोबा त्यांचे नवल कोण तारी ती जडजीवान या लागी घडावा संत संग निळोबर आहे चिल्लर ताकद नाही दुकान खतर आहे काय बी मिळते दुकानात काही बी मिळते मिळत नाही का सांगा हो बोला गे मिळत नाही मिळते अजून लई औषध प्रोडक्ट लई तर कंपनीत लई प्रोडक्ट आहेत हा चला रेडा वेद बोलला जड भिंत चालली किती प्रोडक्ट सांगू तुम्हाला लई सांगायसारखे नाहीत देऊच्या दुकानात चला कुठल्या देऊचं दुकान देऊच्या दुकान इथं माणसाली म्हैस दूध काढू द्या नाही द्यायला लागली का लाता अंतिम आमच्या देऊच्या दुकानात बैल दूध देतो नंदीचे काढिले काही माणसाला नका कळाना पण नुसत्या अर्ध्या बटाट्यावर टका 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 बघायले एका चिपच्या झोपीचा वानवळा नाही नंदू बाबा महाराजच कुठून आणलाय म्हणे वेगळंच दुकान आहे ह्याचं तर काय सांगावा आपल्या वस्तू महाग आहेत पण माल ओरिजिनल आहे लक्षात यायला लागलंय का नाही माल ओरिजिनल आहे बघा बरं एक तरी डोळा लागलाय कुणाला सांगा बरं अहो इथं म्हैस दूध काढू दे ना गाय दूध काढू दे ना इथं बैल दूध बैलाची धार काढण्याची औषध आहे आमच्या इथं कुठल्या दुकानात देऊच्या दुकानात आता सध्या देऊचं दुकान गज भरलेलं आहे कालपासून हा ते कालपासून देव आलेला आहे 8 दिवस देव आधी आलेला आहे महाराज 8 दिवस देव आधी आलेला आहे मग काल मी पाहुणे घराशी अभंग घेतला होता कालच म्हणजे पाहुणा म्हणून देव काल आलेला आहे 8 दिवस देव राहतो बीज करूनच झाड हल्लं की मग देव गेला महाराज कळायला लागलंय का नाही हा कशाची धार काढली नुसत्या बैलाची नाही नंदी बैलाची महादेवाचा पुढचा नंदी ओ कोण बैली आगळा नंदी बैली आगळा कळायला लागलंय का नाही बैली आगळा आणि नंदी बैली आगळा बैल मारका बैल असतो अशा शर्यतीचा बैल असतो नंदी आपल्याला आपण गिरण घरी एखाद्या बाई मालक आहे नंदी बैल लक्षात यायला लागले का नाही नंदी बैल म्हणजे एक हो हो काय चाललंय बरं आहे असं आहे का हो नाही का नाही असं आहे का हो एवढंच नंदी बैल हा असला दगडाचा नंदी आणि त्याच्या कासातून धार काढली असला औषध कुठल्या दुकानातले प्रोडक्ट सांगायला लागलो हे लय चिल्लर झाले हे चिल्लर आहे हे चिल्लर असलेलं इथं जरा जरा झाला औषध सांगतो देहूच्या दुकानातलं आमच्या देहूच्या दुकानात गाढवाचं गुड होत गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे शाबास आम्ही करू दृष्टी पुढे आम्ही करू दृष्टी पुढे गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे आम्ही करू दृष्टी पुढे आम्ही करू दृष्टी पुढे गाढवाचे घोडे आणि आम्ही करू दृष्टी पुढे कसले औषध आहेत ओ दुकानं कसली आहेत बोला की तुमच्याकडे आहेत का असले दुकान हे शेटजीला विचारायला लागलो नाही तर तुमच्याकडे दुकान तुम्ही एवढं फिरतात असले दुकानं बघितले का कुठं हो बघितले का तुमच्याकडे आहेत असले दुकानं नाही ना चिल्लर दुकानं नाही नंबर 1ची दुकानं माल बी तसा ओरिजिनल माल आहे त्याच्यात अडचण नाही काय आणि पैसा लागत नाही इथं फक्त विश्वास लागतो काय लागतो त्याच्यामुळे आम्ही काय केलं दुकान नंबर 1चा असल्यामुळं संताची पायी हा माझा विश्वास आम्ही आमचा विश्वास त्यांच्या पायावर ठेवला नकोच म्हणलं तिसरं कुटाणा करण्या कारण दुकान तसलं जबरदस्त असल्यामुळं आम्हाला भांडवल विश्वास आहे ना भांडवल गुंतवायला काही अडचणच वाटली नाही ध्यानात बसायला लागले का नाही कीर्तन हो बसायले का नाही बसायला हा पण कसं आहे आता मागे या धंद्यात पहिली गोष्ट बोला इमानदारी दुसरी गोष्ट भांडवल तिसरी गोष्ट त्या भांडवलाची गुंतवणूक आणि चौथी गोष्ट सांगतो धंद्यातली महत्वाची गोष्ट ताईट बसा एकदा नीट बसा छोट्या मोठ्या दुकानदारांनी नीट आहे का धंदेवाल्यांनी नीट आहे का ए ऐकायचं नीट कुणाचं हे कुणाचं तुझंच आहे का दुसऱ्या कुणाचं हा
तुझं स्वतःच का चालू आहे आलास त्याच्यात हा हीच महत्वाची गोष्ट सांगायची मला. धंद्यात स्वतः लक्ष घातलं तरच धंदा होतो. लक्षात यायला लागलं की नाही. सांगा वांगीवर धंदा होत नाही. बऱ्याच जणांनी बायकोला बरं वाटावा म्हणून मेहना आणून दुकानात बसविलाय. दुपारा खोटा उपटालाय असल्या धंद्याचा. दुपारा लय बेकार धंदा आहे. काही जणांनी मेहुनीला बरं वाटावं म्हणून साडू आणला. काही कामाचा नाही. धंद्यात स्वतः लक्ष घातलं तर धंदा होतो. सांगा वांगीवर धंदा होत नाही. कळायला लागलंय का भाऊसाहेबजी. सांगा वांगीवर धंदा होत नाही. आम्ही एका दुकानात गेलो. तुमचा मोसम चांगला नाही ऐकायचा. आम्ही एका दुकानात गेलो. दुकानात गेल्याच्या नंतर नवरदेव संघ होता. शेठजी उठले. शेठ नमस्कार नमस्कार. कपडे दुकान. म्हणलं काय महाराज. म्हटलं काय नाही हे कपडे घ्यायचे थोडेसे. नवरदेव आहे. बरोबर. ए गणू इकडे. गणू म्हणजे मेहुणा दुकानदाराचा. आपला मेहुणा आहे बायकोचा भाऊ. म्हणलं बरं चांगले कपडे दाखवून. ठीक नेहलं गणून. चला महाराज चला मी मेहुणा आहे. आपल्याच दुकानात आपल्या हातातच आपल्या काय अडचण नाही. म्हटलं ठीक आहे. भाऊजी इकडे तिकडे गेले की मीच असतोय मालक. बरोबर ठीक आहे. दाखवा कपडे. इकडे बघा हे घ्या 3000 रुपये मीटर. नवरदेव म्हणला बरोबर नाही. पाटलाचा नवरदेव होता. हे घ्या 5000 रुपये. सूत चांगलं नाही. हे घ्या 7000 रुपये. कलर बरोबर नाही. गणू म्हणला ह्याच्यापेक्षा भारी आमच्या दुकानात. नाहीच तर काय विषय का. होय नाहीच तर काय संपला विषय. नवरदेव म्हणला चला दुसऱ्या दुकानात. मला काय चला. चाललो. 100 नोकर आहेत कामाला महाराज. 100. तीच दुकानदारानं विचारलं महाराज काय झालं. म्हटलं ते 7000पेक्षा ए गणू नाही भाऊजी 7000पर्यंत जेवढं होतं भारीतलं तेवढं दाखवलं. ह्यांना ह्याच्यापेक्षा भारी पाहिजे. 100 नोकर बाजूला महाराज. गल्याहून नोकर दुकानदार उठला. हाताला धरला. हाताला धरणं आणि चला वरी कुठं. असं तुम्हाला बी अनुभव आलेले असतील ना. हाताला धरणं दुकानदाराने तीच वरी नेलं. ती धंद्याची मारवाडी कोमटी हे लोकांना जमू शकते. आपल्याला नाही जमत महाराजी. हाताला धरलं की वरी चला वरी नेणं. तीच पहिलं कपडे नाही. ए गणू नाना कोण चहान. कुणा कोण बोला की. नाना कोण. गणूला माहिती नाना आणायचा नाही. नाना कोण चहान. न 15-20 हजार रुपयाची खरेदी झाली. हे गणू काय झालं रे चहाचं. नाना देत नाही वाटतं. अण्णा कुणा मग आणायचा. लक्षात यायला फुकट चहा बी पाजायचा नाही. धंद्याची पद्धत आहे. आपलं गिराईक 1500चा चहा 1700चा आहे. असला घोळ आहे आपला. बघा शिकावं लागते काही लोकांकडून महाराज. अण्णा कुंच्या मग आणायचा. आणि गणू काल सुरतून आलेला तागा काढ. कुठून आलेला. सुरतून. हे का हा ती पण त्याच्या त्या कोसल्या हे मोरपंखी. हा काढ घ्या. पटेल 15000 रुपये मीटर. पाटलाला नंबर 1 दिसणार. पाटलाला सोबायसारखा कपडा. ती बोलण्याची शिस्ती म्हणतील. पाटील म्हणले फाडा चहा प्यायला. घेऊन गेला. मी दुसऱ्या दिवशी दुकानात. म्हणलं दुकानदार घोळ काय होता. खाली 7000वाला वरी 15. कशाचा घोळ आहे म्हणला. येडी जात आहे म्हणला. काही कळत आहे यांना का कलय का काय म्हणला. काहीच नाही ना म्हणला. हा 300 रुपये मीटरचा म्हणला. इकाना म्हणून वरी नेऊन ठेवलं. तर काय सांगावा तुम्हाला. दृष्टांत माझा संपला. कीर्तन मला तुम्हाला विचारायचंय. मालक जर गल्ल्यावरून उठला नसता तर एवढा नफा झाला असता का. गणून एवढा कुठं गेला असता. मेहण्यानं नाही. स्वतः झोकून दिलं तर धंदा. गिराईकच महागारी जाऊ देत नाही. तो ओरिजिनल धंद्यावाला असतो. जाऊच द्यायचं नाही. आपल्या दुकानात नसलं तर पद्धत आहे दुसऱ्या 2 मिनिटं थांबा. दुसऱ्याच्या दुकानातून घेऊन 100ला जाण्याचं 100लाच विकायचं. काय फायदा काहीच नाही. गिरायकाला वळून पडू नये की ह्या दुकानात मिळत नाही म्हणून. कळायला लागलंय का नाही. आणि मग ती लिहून घ्यायचं कोणते नाहीत आपल्याकडे. ती लगेच गिराईक जाणं तीच ऑर्डर टाकणं. पद्धत असती धंद्या. माणसं पुढच्या वर्षी म्हणणार आहेत नंदू महाराज ती धंद्यावाला आणा की असं म्हणून आहेत म्हणजे झालं. बरोबर आहे का नाही. ती धंदा शिकविणारा नंबर 1 होता की महाराज. बरोबर आहे का नाही. असं म्हणून आहेत म्हणजे झालं. बाकी काय नाही. लक्षात यायला लागलंय का. हो ध्यानात बसायला का कीर्तन. बसा ताईट. आता नीट सांगतो. पुढचं सांग. नीट सांगतो म्हणजे समजून सांगतो. बाकी काही सांगतो म्हणजे काय असं सांगतो नाही. नीट बसा.
आता लक्षात आलं तुमच्या? स्वतः झोकून दिलं तर धंदा. तुकोबरा म्हणतात आम्ही स्वतः झोकून दिलं, सर्व भावे दास झालो. आम्ही दुसऱ्याला सांगितलं नाही, आम्ही स्वतः त्यांचे दास झालो. त्या धंद्यात आम्ही झोकून दिलं. सकाळी सकाळी एक जणाला फोन आला, हॅलो दुकानदार आहेत का? हो. दिवाळीचा बाजार 1.5 लाख रुपयाचा नफा सहज आहे आज. आणि 8 वाजता तर फोन आला, दुकानदार आहेत का? हो. काही कळालं का? नाही. तुमचा लाडका मेवना सासरा काय ॲक्सिडेंट मध्ये? हा, सकाळी 7 ला. सासरवाडीला फोन, रडारडीचा आवाज. शहाण्या दुकानदारानं काय करायला पाहिजे तुमचं? दुकान बंद करून अंत्यविधीला जावा मौतीला, का दुकान चालूच ठेवावा? सांगा की. शहाण्या दुकानदारानं काय करावं वाटायला तुम्हाला? बरोबर आहे, काय मग करावं? दुकान बंद करून अंत्यविधीला जा. पण 1.5 लाखाचं नुकसान व्हायला. हो द्या. कसं आहे, माझ्याकडे लक्ष द्या, कळलं तर बघा. पोटाला पोटभर जर आयुष्यभर नीट खायचं असलं तर शहाण्यानं 1.5 लाखावर पाणी टाकायचं ना अंत्यविधीला जायचं. कळलं का नाही कळलं? डबल ऐका. पोटाला पोटभर भाकर जर खायची असली, कळायलं का नाही कळायला लागलं, शहाण्यानं 1.5 लाखावर पाणी टाकायचं अंत्यविधीला जायचं. कारण मेलेला बायकोचा बाहू आहे आणि बाप आहे. आणि तुम्ही जर अंत्यविधीला नाहीत गेला तर दुकान चालूच ठेवलं, आयुष्यभर तुम्हाला एकच ऐकावं लागेल, ह्याची का जाळायची का प्रॉपर्टी, मला ह्याचं का फुकायचं का पैशाला, माझ्या बापाच्या पण भूत लागलेलं परवडलं, पण बाई लागलेली परवडत नाही. लईच बेकार आहे महाराज. चांगली लांबक्या मिशेवाले माणसं बायानी गार करून टाकलीत, बोलत नाहीत, हालत नाहीत, डुलत नाहीत. कसला बी जोक सांगा नुसते असे बघत येत. आणि त्याला आपण डावच काय झालं, काय नाही, पप्याच्या मायचं ध्यान झालं तर ह्याच्यातच गेले ती येडे. त्याच्यामुळं पुण्या मुंबईत मिशा ठुईचंच बंद करून टाकले. बायकोच बी आहे ना, मिशा काय चेहात बुडवायच्यात का? काय कामाच्या आहेत मिशा? सांग. अवघड धंदा होऊन बसला. तू खोबराय म्हणतात ही नाते गोते मधीच आडवे येते धंद्यात. त्याच्यामुळं नात्या गोत्याचे कनेक्शन बोर्डातूनच कट केले. नातं ठुलच नाही, सर्व भावे दास झालो त्यांचा. महाराज, एवढी रिक्षा घेण्याच्या पाठीमागचं कारण काय? त्याची माझे गीत परीची सकळ, त्याची माझे गीत करीती सकळ, त्याची माझे गीत करीती सकळ, त्याची माझे गीत करीती सकळ, त्याची सकळ, त्याची
तेची माझे हित करीती सकळ. आम्ही काय केलं? संताच्या पायावर काय ठेवला? विश्वास. आणि सर्व भावनेनं, अर्धवट नाही, सर्व भावे दास झालो त्यांचा. एवढी रिक्स घेण्याच्या पाठीमागचं कारण काय? मला आम्हाला माहिती की काय एकमेव संत आहेत की ते आमच्या हिताचा विचार करू शकतात. तेची माझे, चकार लावू नये, चकारात्मक भाषा आहे. तेच एकच आहेत असे, तेच आहेत फक्त संत की जे आमच्या हिताचा विचार करतात. नाही तर जगात आमच्या हिताचा विचार करणारा व्यक्तीच नाही. ऐका, म्हणून तेची माझे हित करीती सकळ, अंजेने हा गोपाळ कृपा करी. थोडस एकदा ढिले अंगण कळत नाही, नीट बसा. एकदा नीट बसा, ताईट बसा. माझ्या आता बसा. आता जे दोघं तिघ आहेत त्यांना बुका लावतो मी, ते यजमान. बसा आता तुम्ही, बसा. बसाल आता, बसा. आता दाखवतो तुम्हाला, दाखवतो म्हणजे आता हे पुढचं शरण सांगतो. आता इकडे बघा, आता माझ्याकडे बघा सगळ्या. माझ्या हाताकडे बघितलं तर कळते, तर कळत नाही. बघा, काही लोकांची सिस्टीम आहे, पैसे द्यायला गेले की दुकानदार म्हणतो नवीन पद्धत काढली. आता नवीन पद्धत काय? पैसे द्या माल घ्या, पैसे द्या माल घ्या. एखादा म्हणला ठीक आहे, हा पैसा. लक्ष द्यायला, हाताकडे बघा. दुकानदार हा पैसा, दुकानदार म्हणला हा माल. लक्ष द्यायला, लगेच खरून काढायला. दुकानदार हा पैसा, हाताकडे बघा. दुकानदार म्हणला हा माल. आपला पैसा काय? आपला पैसा काय? आपलं भांडवल काय? विश्वास आहे ना. आपलं भांडवल काय? पैसा. बघा इकडे बघा, हा पैसा. दुकानदार म्हणला हा माल. आपला पैसा काय आहे? बोला की, आपला पैसा काय महाराज? विश्वास. आणि त्या विश्वासाच्या बळावर माल मिळवायचा म्हणजे कोण मिळवायचा आहे? परमात्मा, देव मिळवायचा. बरोबर. आता बघा नंदू महाराज, बाबा माझ्याकडे लक्ष द्या. माझ्या हाताकडे बघा, शेठजी बघा. आता समजू भाऊसाहेब मला इकडे बघा. हा पैसा. दुकानदार म्हणला हा माल. बरोबर. मग आता बघा, संताचे पायी हा माझा विश्वास, जेने हा गोपाळ कृपा करी. जेने हा गोपाळ कृपा करी, जेने हा गोपाळ कृपा करी. तेची माझे हित करीती, तेची माझे हित करीती सकळ. तेची माझे हित करीती, तेची माझे हित करीती सकळ. जेने हा गोपाळ कृपा करी, जेने हा गोपाळ कृपा करी, जेने हा गोपाळ कृपा करी. जमलं का? ओके, जमलं. आता संताचे पायी हा विश्वास, हा जेने हा गोपाळ. विश्वास ठेवला की गोपाळ तुमच्यासाठी कवा बी तयार. आणि नाते गोते कुठून कट केले? नाते गोतेचे कनेक्शन कुठून कट केलेत? बोर्डातून. मग आमचं काही कमी जास्त झाल्यावर भागली आमचा वाहती लगडी, भागली वाहती लगडी. भागली आमचा वाहती लगडी, भागली आमचा वाहती लगडी. भागली आमचा वाहती लगडी, भागली आमचा वाहती
तास राहिले. 1 तास म्हणजे 1 तास असं, 1 तास 1 चरण. लक्षात आलं? बघा इकडे लक्ष द्या. आम्ही जर थकलो भागलो तर भागलिया मज, लक्ष द्या माझ्याकडे, वाहातील कडिये. थकलो भागलो तर संत आम्हाला कडेवर घेतात. कुठे घेतात? तुम्हाला दुसरं प्रमाण सांगतो पुष्टी म्हणून. तुका म्हणे कडिये बैसो आणि तेने असो निर्भर. भाऊबळे विष्णुदास त्याचा शेवट. आम्ही कडेवर बसू म्हणून भागलिया मज. आम्ही जर थकलो काळजी करायचं नाही, संत आहेत ते आपल्यासाठी संत आहेत की. हा, संत का चिल्लर वाटायलेत का? देव त्यांच्या ऐकाण्यात. देव तुम्ही अच्युतात्म निर्धारी, देव तुमचा आज्ञाधारी. तुम्ही म्हणाल तया ते उद्धरी. संत म्हणतील त्याचा देव उद्धार करणार. हा, चिल्लर ताकद नाही. देवाला बी गप नीट दोरीत वागावं लागतं संताच्या पुढं. त्यांच्या पुढं शहाणपणा देव बी करीत नाही. असलं वजन आहे त्यांचं. आणि बाकी काही करायची गरज बी नाही त्यांना. असं नुसतं बघितलं तरी काम होते आपलं. हा दिठी वाजयावरी झळके नानोवर आहे की पद्म करू माथा पारुखे. नुसतं नजरे बघितलं तरी आयुष्याचं सोनं होऊन जातं. असली संत चिल्लर नाही. कळायला लागले का? पण नानोवर म्हणतात असले लवकर भेटच होत नाही. काय जे भेटावं ती भेटतच नाहीत. बरोबर आहे का नाही? दुसरेच भेटते. काय करावं सांगा? लक्ष द्या. मुद्दा एवढाच आहे, विषय एवढाच आहे. थकलं भागलं तर संत कडेवर घेतात. म्हणून भागली या मज वाहतील कडिये आणि त्यांची आने जोडे सर्व सुख. त्यांच्या त्याला 2 प्रमाण सांगतो. सुख वसे हे चिठाई आणि बहुपाई संताच्या. आता एक कळसाचं सांगतो बाबा. कळस बाबाजी, पुन्हा प्रमाणच नको ह्या विषयाला महाराज. पुन्हा विषयच नको. असलं प्रमाण सांगतो. खलास विषयाचं पुन्हा विषयच नाही काढायचा त्याचा. असलं एकच सांगतो. संपला विषय. पुन्हा ह्या प्रमाणाचा, हे चरणाचाच विषय संपून टाकू. इथं काय आलंय? त्यांची आणि जोडे एकच महाराज. सर्व सुखे आजी येथेची उळली. जगातली सगळे संताची देखील चरणा मुझे. त्याच्यामुळं महाराज म्हणतात की त्यांची आने जोडे सर्व सुख, त्याची माझे हित करीती सकळ. जेने हा गोपाळ कृपा करी. कसं ग्रामस्थ मंडळ तरडे या गावानं 20 का 19 हे 20 वर्षापासून अविरतपणे या ठिकाणी तानसेन महाराजांच्या कृपाशीर्वादानं त्यांच्या दरबारात जोग महाराजांच्या मुठीबोनच्या या सगळ्या महाराज मंडळीच्या प्रेरणेनं हा उत्सव संपन्न करत आहात. खरंच आधी आल्यावर वाटलं होतं रान असं दिसायला लागलंय काय की, पण रान चांगलं रान आहे. बरोबर आहे का नाही? नंदू महाराज मी म्हणलो होतं मला तिकडे कळत नाही माझं कीर्तन, मी काही जास्त येत नाही. आमच्या इकडं एक महाराज चुकलात खालून बाया सहित ओवी प्रमाण सांगतात महाराज खालून. महाराज ही ओवी इथं बसती लगेच घ्या. त्याच्यामुळं आम्हाला आमच्या भागात मस्तीत परमार्थ करायची सवय, मस्तीत. त्याच्यामुळं आम्ही ज्यांच्याकडे शिकलो त्यांच्या भागवत गाथा ज्ञानेश्वरी आणि व्याकरणातले आचार्य आहेत महाराष्ट्रातले पहिले. त्याच्यामुळे मी त्यांच्याकडे शिकलेलं. त्यामुळे ती जिकडं कळत नाही तिकडं जाऊन उगं विनाकारण पैसे घेण्यापेक्षा ती बरं वाटत नाही मला. बरोबर आहे का नाही? म्हणून मी नंदू महाराज म्हणले तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला जसे पाहिजे तसे श्रोते आहेत. आणि ही सगळी सगळ्याला कीर्तन सगळ्यालाच कळत नसते. हे मोजके आहेत, हे स्टेजवरचे तर महाराज आहेत. ही मधला जी तप काय नाही हे चांगला जाणकार श्रोते महाराज. लक्षात आलं की नाही? एकदम जाणकार श्रोते. नाहीतर आम्ही इकडे लई कीर्तने केलेत, काहीच मेळ लागत नाही कशाचा. पण आज आपण सर्वजण अतिशय प्रेमानं उपस्थित राहिलात. अतिशय सुंदर कार्यक्रमाचं आयोजन आपण केलं. माईक सिस्टीम, गुणवान, गायक, वादक आणि तुम्ही सगळेजण अतिशय प्रेमानं आलात. आपल्याला मनापासून वंदन करतो. माझी तब्येत बरी नाही आणि कथा चालू आहे संभाजीनगरला, शिवमहापुराण कथा. 5 वाजता कथा संपून इकडं आलो. आरामाची खरंच गरज होती. पण नंदू महाराजाचं मी काय महाराष्ट्रातला कुणीच टाळीत नाही. आणि जर एखाद्या वेळेला कुणाकडून टळलं तर ती इमानदारीनं अडचण असते म्हणून टळते. नाही तर नंदू महाराजाचं शक्यतो निमंत्रण कुणी टाळीतच नाही. नाही तर गावातून मला कुणाचाच फोन नाही. महाराज काय संबंध आहे? कुणाचाच नाही फोन आलेला. नंदू महाराजांनी संपर्क करून इथपर्यंत बोलून घेतलं. महाराज आपली भेट झाली, तुमची भेट झाली. तुम्हालाही मनापासून नमस्कार करतो. आता माझा काही सगळ्याचा तेवढा परिचय नाही, म्हणून
स्वानंद सुकून अशी गुरुनाम गुरुजोग महाराज वारकरी शिक्षण संस्था अध्यापक मंडळी शांती ब्रह्म पांडुरंगबुवा आणि माझे गुरु ज्यांच्याकडे मी व्याकरण शिकलो आचार्य ज्ञानेश भक्त गुरुवारी अर्जुनजी महाराज लाड गुरुजी यांच्या चरणी सेवा समर्पित करून माझ्या वाणीला पूर्ण विराम देत असताना अतिशय सुंदर आयोजन आपले आपण ज्या वेळेला हाक द्याल त्यावेळेला नक्की आपल्या गावात येण्याचा प्रयत्न करीन आता टाळणार नाही कारण कसं असते भूमीचे मारदव ज्ञानोबर आहे सांगे कुंभाची लवलव नानाचार गौरव सुकुलिनाचे भूमी किती पवित्र आहे आधी वाटलं होतं नामा मने देवान घरच्या घरी जेव्हा असंच निघायचं काम होतं आज मला पण आल्यावर कळणार ही तर बोईटे हाणून जमतच नाही आहोत बरोबर आहे का नाही उभा राहून बी बागाना म्हणून गोट ठेवून चालवावं लागले लक्षात यायला लागले का नाही आणि तुम्ही आलात आज वेळ काढून तुम्हालाही धन्यवाद देतो कोणतं निमित्त कोणतं हा वारकरी तर पण कोणतं का निमित्त व्हाय ना पण आज इथं आपल्या भेटीगाठी झाल्या ही महत्वाचं आहे बरोबर आहे का नाही सगळ्याला धन्यवाद कधी एकदा नांदगावला गेला तर नंदू महाराजाची वारकरी शिक्षण संस्था एकदा नक्की भेट द्या हे सगळे विद्यार्थी मंडळी तिथं 100-200 विद्यार्थी महाराज शिकवतात ज्याला आई वडील नाहीत असे लेकरं फुकट शिकवतात नंदू महाराज हे लक्षात ठेवा म्हणून आपण एकदा नक्की भेट द्या आणि गावानं बी मिळून आपण महाराजांना सहकार्य भावना दाखवली पाहिजे की महाराज लोक घडवायचा कारखाना हे चिलर नाही लक्षात यायला लागलंय का ना आता अनेक कॉलेज निघालेत पण ही संस्था नंदू महाराज अल्प दरामध्ये आणि ज्याला कोणी नाही त्याच्या कोणतं पैसे बी घेत नाहीत काहीच नाही आणि अल्प दरामध्ये आपण शेटजी कधी गेला तर नक्की भेट द्या आपण सर्वजण सहकार्य करा ही भूमिका आहे शेष शब्दाचा अर्थ उष्ट होत नाही लक्ष द्या शेवीन आवडी आधी अर्थ सांगतो मी शेवट चालबिन प्रमाण मी एकत्र होऊन जाईल शेष शेवीन शब्दाचा अर्थ शेष म्हणजे उष्ट नाही थोडक्यात आली मुखा वाटा अमृत वचने आणि उचिष्ट नाव येणे नोहे जन्म म्हणजे उत्तीर्णता येणे नोहे जन्म थोडक्यात तोंडातून आलेला जो शब्द आहे त्याला शेष म्हटलेलं आहे काय म्हटलेलं आहे शेष म्हटलेलं आहे आणि तुकोबाऱ्या म्हणतात त्यांच्या संतावर आमचा एवढा विश्वास आहे आमचं थकलं भागलं त्यांच्याकडेच आहे आणि जगातलं सगळं सुख बी त्यांच्या पायावर आहे त्याच्यामुळे त्यांच्या शब्दाला आम्ही तडा जाऊ देणार नाही बोला शिव तुका मन शेष शेविना तुका मन शेष